शाहू महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सर्वच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, सर्वच महापुरुषांच्या विचारांना प्रथम तेव्हा अभिवादन करतो। आज या ठिकाणी बारामती नगर परिषद निवडणूक 2025 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आज या ठिकाणी कोपरा सभेचे आयोजन केलेलं आहे। आज या कोपरा सभेसाठी उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक मधुकरजी भाऊ चव्हाण, सतीशजी खुडे, आमचे मार्गदर्शक बबनदाजी लोंढे, मानेसाहेब, अजितजी कांबळे, माजी उपसरपंच मेडक सागरभाऊ गायकवाड, निलेश मोरे, आमचे अनिलजी मोरे, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वच स्थानिक रहिवासी। आज या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्री सचिन सदाशिव सातव यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आता माझं चिन्ह 5 नंबरला आहे। येणाऱ्या 2 तारखेला आपलं बहुमूल्य मत आमच्या तिन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना देऊन आपल्या प्रभागाची काम करण्याची पुन्हा एकदा संधी द्यावी। तुमच्या आशीर्वादाच्या जोरावर माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील आंबेडकर चळवळीत काम करणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला तुम्ही जो पूर्वी विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी तिसऱ्यांदा संधी दिलेली आहे। ज्यावेळेस माझे पद केलं त्यामुळे यावेळेस देखील मला व माझे सहकारी सौ स्वतंत्र यांनाही भरभरून मतदान करा अशी विनंती करतो। 2011 साली सुहासनगर घरकुलचं काम चालू होतं। खऱ्या अर्थानं सुहासनगर घरकुलचं काम सुरू होत असताना ज्यांचा नामोल्लेख करणं खूप गरजेचं आहे, सविताताई लोंढे माजी नगरसेविका यांनी, बबनदाजी असतील, शामराव जाधव असतील, अन्य सहकाऱ्यांनी पुढाकार घेऊन पहिली या घरकुल स्कीमची सुरुवात केली। सविताताई लोंढे 2006 साली प्रथम या ठिकाणी निवडून आल्यानंतर या घरकुलला सुरुवात झाली। घरकुलची योजना राबवत असताना मी स्वतः साक्षीदार आहे की दाजींना किती त्रास झालेला आहे। म्हणजे एवढा त्रास झाला की काही भांडणं अनेक झाली, घरं पाडू दिली नाहीत, यांच्या खोट्या केसेस भरपूर झाल्या। तर सर्व घटनेचा मी स्वतः साक्षीदार आहे आणि त्या घटना घडत असताना मी दाजींबरोबर ठाम होतो की प्रत्येक दाजींनी मला ज्या ज्या वेळेस आवाज दिला मी त्यांच्याबरोबर होतो। हे घरकुल योजना राबवत असताना खूप त्रास झाला। त्यानंतर या 2013 साली या ठिकाणचं घरकुल लोकार्पण झाल्यानंतर ते लोकांना मिळालं। हे फक्त आदरणीय अजितदादा पवार यांच्या माध्यमातून मिळालं। तसं पाहिलं या घरकुलमध्ये काय त्रुटी असतील, आपण नवीन घर बांधल्यानंतर आपल्याला राहायला गेल्यावर कळतं की पाणी कुठं लिकेज होतंय का, कुठं काय अडचण आहे का, त्या ठिकाणी गोष्टी काय अडचणी असतील, ज्या ज्या अडचणी बबनदाजी असतील, अनिलजी मोरे असतील, मानेसाहेब असतील किंवा अन्य माझ्या माता भगिनींनी आमच्या नजरेस घातल्यानंतर आम्ही ते 100% दूर करण्याचं काम केलेलं आहे। पूर्वी या ठिकाणी इथल्या रहिवाशांना लाईट बिल भरायला लागायचं। बबनदाजी साक्षीदार आहेत की आज या ठिकाणी मीटर बसलेलं आहे, मी स्वखर्चाने बसवलेलं आहे। मला लक्षात आलं की जुनं लाईट बिल थकले, नगरपालिकेनं आम्ही नवीन मीटर मंजूर केला, पण मीटर काय बसत नव्हता। बबनदाजींना विचारलं, दाजी काय अडचण आहे? दाजी म्हणले, पूर्वी आपण एक मीटर घेतला होता, ते मीटरचं लाईट बिल थकलेल्यामुळे बसवत नाही। दाजी म्हणलं चला, गेलो, पैसे भरले, वायरमॅनला आणून इथं डायरेक्ट मीटर बसवून टाकला। त्यानंतर इथल्या राहणाऱ्या माझ्या माता भगिनींनी त्यांना महिन्याचं लाईट बिल, वीज बिल माफ झालेलं आहे। झालंय का नाही? का भरताय? झालंय ना? येणाऱ्या काळात या ठिकाणी वरती मी प्रचाराच्या दरम्यान गेलो असताना पाहिलं की जे पाईप पडलेले आहेत, काय आडवे पाईप आहेत, ते ठिकाणी काढून सगळ्यांच्या दारात आपण वर मार्बल किंवा ग्रेनाइट टाकून सगळे टप्पे असतील, पायऱ्या वरती जेवढं सुशोभीकरण करता येईल तेवढं करू। या ठिकाणच्या रहिवाशांची अनेक दिवसापासून एक महत्वाची मागणी आहे की ज्या पाठीमागच्या बाजूला मोकळी जागा आहे, बबनदाजींनी आम्ही खूप प्रयत्न केले होते, कार्यकाळ संपल्यामुळे ते काम राहून गेलं। बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की पाठीमागच्या बाजूला या ठिकाणी आमच्या छोटे मोठे कार्यक्रम असतात, त्या ठिकाणी आम्हाला एक छानसं बौद्धविहार किंवा समाज मंदिर बांधून द्या। येणाऱ्या काळात तुम्ही जे नगरसेवक निवडून देणार आहे ते गेल्यानंतर आमचं पहिलं काम असेल या भागाचं सुशोभीकरण, पाठीमागच्या बाजूला समाज मंदिर बौद्धविहार। आपण आणि या बाजूचे जे फ्लोअर ब्लॉक असतील, आपण पाठीमागं लोन केलं
पण लॉन काय आपलं इथं टिकलं नाही. त्यामुळे सगळ्याच चारी बाजूने जे मोकळ्या जागा आहेत सगळ्याच बाजूने फ्लोअर ब्लॉक करून एक छानसं सुशोभीकरण आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून करू. गेल्या काही दिवसापासून एक खोटे आरोप होतात. या ठिकाणच्या माझ्या नगरसेविका सविताताई लोंढे यांनी 10 घरं भाड्याने दिलेले आहेत. 21 घरं भाड्याने देऊन भाडं सविताताई लोंढे बबनदाजी घेतात. असे खोटे नाटे आरोप निवडणुकीच्या काळात केले जातात. त्या ताईंनी 28/3/2025 रोजी बारामती नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्याला एक पत्र दिलं की असे घरं आम्ही वापरतोय, अशा आमच्या बाबतीत खोट्या तक्रारी करून आमच्या तक्रारी केल्या जात आहे. तर आम्ही सपक्ष तुमच्या नगरपालिकेचे कर्मचारी घेऊन या, त्या ठिकाणचे कुठले जेवढे घरं वरती मोकळे आहेत ते तुमच्या ताब्यात घ्या, असं पत्र सविताताईंनी स्वतः दिलेलं आहे. त्यामुळे खोटे नाटे आरोप करून या भागाच्या माजी नगरसेविका सविताताई लोंढे बबनदाजी लोंढे यांना बदनाम करण्याचं काम जाणून बुजून केले जात आहे. तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल घरकुलला उशीर का झाला, वेगळे वेगळे आंदोलन जे कधी आपल्याला पाहिले नव्हते, ऐकले नव्हते. या घरकुलच्या वेळेस घंटानाद आंदोलन यात 6 महिने गेले, परत दुसरं आंदोलन त्यात 6 महिने गेले. लोकांना त्रास कुणामुळे झाला हे बी जाणीव आणि कुणामुळे त्रास झाला ही सगळ्या लोकांना माहित आहे. आज या ठिकाणी पूर्वीची परिस्थिती काय होती मला माहित आहे. माझ्या जवळचे सहकार्य बोद्देवासी संदीप भोसले, बोद्देवासी संजय शिंदे हे माझे लहानपणाचे मित्र असल्यामुळे या भागात माझं येणं जाणं असायचं. पाऊस पडल्यानंतर त्यांच्या घरात जात सुद्धा येत नव्हतं, एवढी परिस्थिती वाईट होती. हे घरकुल झाल्यानंतर जवळजवळ 300 स्क्वेअर फुटाची घरं मिळाली. पूर्वी 10x10च्या 10x12च्या खोल्या होत्या. त्या पटीनं आदरणीय अजितदादा पवार यांनी जे घरकुल उपलब्ध केले ते कितीतरी पटीने भारे कोणी नाकारू शकत नाही. येणाऱ्या काळात प्रतिभानगरचा झोपडपट्टीचा प्रश्न आहे, तो डीपीआर दाखवल्यानंतर ते म्हणले की डीपीआर खोटा आहे, 2000 रुपयात करतो. मग मी एक आवाहन केलं, तुम्ही जर एक दिवसात मी बनवलेलं डीपीआर बनवून मला दाखवलं तर 1 लाख रुपये तुम्हाला मी बक्षीस देतो. 4-5 दिवस झाले आप्पाच्या अजून डीपीआर तयार झाला नाही. मी ह्याच्यावरून ओळखून घ्यायचं, यांना फक्त दिशाभूल करायची, लोकांना काहीतरी सांगायचं आणि आपल्याला मतं मिळवायचं. तुमच्या सर्वांना माहित आहे, बबनदाजी असतील, मी असतील, आमच्या बघितलं आहे काम नाही झालं तर एवढे भांडतात की काही विसरत नका. त्यामुळे त्यांचा अधिकार आहे, येता जाता काम नाही झालं तर इथंच गाडी अडवायची परत भांडायचं. बरोबर आहे का? तुमच्या घराचा त्यांचा प्रश्न मार्गी लागला का, लावला का? त्यांचा एक किरकोळ प्रश्न होता, काम पूर्वीच्या ठेकेदार नीट केलं नव्हतं. अनिलजी मोरे आणि बबनदाजी लोंढे म्हणले की ते काम करायला लागत नाही तर ते कालवा काय थांबणार नाही. म्हणलं त्याला फोन करून म्हणलं भाऊ तुझंच काम आहे ते बळ करून टाक. त्यामुळे ते काम केल्यामुळे आता शांत आहेत. येणाऱ्या काळात जे जे तुमचे प्रश्न असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सचिन सातव असतील, या भागाच्या उमेदवार स्वतः ऐवळे असतील, मी स्वतः असेल, प्रामाणिकपणे सोडवण्याचं आम्ही काम करू. येणाऱ्या काळात तुमच्या आशीर्वादावरती तुम्ही भरभरून मत दिल्यानंतर तुमच्यामुळं प्रतिभानगरचा भाग असेल, सुहासनगरचा भाग असेल, पुढे दादासू नगरचा भाग असेल, अन्य वडके नगर, इतर एसटी स्टँडचा परिसरचा भाग आपल्याला घरकुल राबवण्यासाठी तुमच्या मताच्या आशीर्वादाच्या जोरावर तर खूप मदत होणार आहे. तसं पाहिलं तर आता पूर्वीचे काही उमेदवार आता विरोध करतात की पूर्वी 15 वर्ष नगरसेवक होतो. आता वरचा उमेदवार तर मला तर काहीच कळणार तो काय प्रचार करतो काय नाही, काय पुटत दिलेली हो. आता कागदावर गेलेलं सगळंच खरं असतं का? असतं का? माझ्या माता वेगळींनो कागदावर लिहून दिले की मी हे करणार नाही, काय करणार आहे तुम्ही? खोट्या पुटेत देऊन मत मिळवण्याचं काम या ठिकाणी केलं जाणार आहे. तसं पाहिलं तर त्यांच्या घराच्या पाठीमागे जातात, त्यांची आजी मुलाखत देते, बहीण मुलाखत देते, आय मुलाखत देते, दुसरं कोण सापडा नाही त्यांना. ठीक आहे, काय अडचणी असतील आम्ही बी समजून घेऊ. दादा सोनगर या भागामध्ये आतमध्ये जायला रस्तेच नाही, त्यामुळे खूप अडचण आहे. आणि त्या ठिकाणच्या सर्वच लोकांची मागणी आहे की आमचं घरकुल करून द्या. आता या लोकांना निवडून दिल्यावर घरकुल करू शकतात का? हे घरकुल करत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचं सहकार्य तुम्ही जे नगरसेवक दोन्ही आम्हाला निवडून द्यायचं हेच करू शकता, ते ठामपणे सांगू शकतो. विरोधाला विरोध करायचा म्हणून काहीतरी खोटे आश्वासन देऊन लोकांची दिशाभूल करून हे सांगायचं की मग एवढे दिवस का नाही केलं. पूर्वी 2014ला सत्ता गेली त्यावेळेस आम्ही सविताताई माझी पत्नी नगरसेवक होती, सत्ता नव्हती. 2019 नंतर मी नगरसेवक झालो,
सत्ता येत होती जात होती, सरकार स्थिर नव्हतं, दादा सत्तेत नव्हते. पण 2024 ला ज्यावेळेस सत्ता आली ती स्पष्ट बहुमताने आली. या राज्याचे मुख्यमंत्री अजितदादा पवार झाले, अर्थमंत्री झाले. आता कुठलीच कामं राहू शकत नाही. नगरपालिकेच्या माध्यमातून प्रतिभानगर इतर जागेची मोजणी करून त्या ठिकाणचा प्लॅन देखील ते फायनल आहे आणि सांगतात ना हे ते खोटा प्लॅन आहे, खोटा प्लॅन आहे. इथे फयाज शेख सगळ्यांनाच माहित आहे. फयाज शेखला फोन दाखवायचा ज्यावेळेस मी आदरणीय अजितदादा पवार यांना हा तो घरकुलचा प्लॅन दाखवला होता त्यावेळेस फयाज शेख, गणेश सोनवणे त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी दादांनी प्लॅन पाहिल्यानंतर म्हणले नवना ते पुढच्या गाड्यांचं कसं काय. दादा म्हणलं ते या अंबराई भागातील लोकांना व्यवसायासाठी उपलब्ध होतील. पण आमची तुम्हाला विनंती असेल की आमची लोक दुसरीकडे जाणार नाहीत, हायत्याच पाठीमागे प्रत्येकाला घर बांधून द्या. दादांनी क्षणाचाही विचार न करता तात्काळ सेवांना सांगितलं की पुढच्या काळात जे उत्पन्न मिळेल या घरकुलमध्ये टाकून यांना फुकट घर दे. हे दादांचे वाक्य होतं. आणि त्यावेळेस आमचे माजी नगरसेवक आप्पासाहेब आयवळे यांना गणेश सोडवण्याचा फोन आलता का नाही. ही बल्लाळली त्या ठिकाणी प्लॅन दाखवला, यांना काहीतरी वेगळंच सांगितलं. ते प्लॅन मी कच्चा तयार करून घेतला होता. आदरणीय दादा पहिल्यांदा दाखवावं लागतं की दादा ही वस्तू अशीच होऊ शकते. त्यानंतर मग ते बाकीच्या गोष्टी पुढच्या होतात. त्यांना काम चांगलं लागतं. दिशाभूल करून त्यांच्या भूलथापाला बळी न पडता आणि राहिलेल्या 2-3 दिवसामध्ये आपल्याला खूप वेगवेगळ्या पद्धतीनं धार्मिक, भावनिक बाबासाहेबांच्या नावानं खोटं नाटक सांगून आवाहन केलं जाईल. पण बाबासाहेब बी म्हणले होते ते बी घ्यायचे 2 मिनिट फुकट नाटक तुम्हाला आश्वासन देऊन हे करतील. येणाऱ्या काळात तुमच्याकडे अनेक 100 फ्लॅट मागण त्याला फ्लॅट हे स्कूटी देऊ शकत नाहीत. 100 फ्लॅट मागण त्याला जर फ्लॅट द्यायचं म्हणलं तर आपली नगरपालिकाची बारामती शहरातील लोकसंख्या 1 लाख. नगरपालिकेचं वार्षिक बजेट आहे साधारण 55 कोटी रुपये आणि हे 55 कोटी रुपये मिळाल्यानंतर ते कुठून काय देणार आहेत. त्यांनी घोषणा केली की प्रत्येक रहिवाशांना 10,000 रुपये वर्षाला देणार. आता 10,000 वर्षाला द्यायचे म्हणले तर 100 कोटी रुपये लागतात आणि नगरपालिकेचं बजेट आहे 55 कोटी रुपये. बाकीचे पैसे कुठून आणणार. दुसरी घोषणा केली मागण त्याला मी 1 BHK फ्लॅट देणार. आता 1 BHK फ्लॅट द्यायचं तर त्याची फ्लॅटची किंमत होती 10 लाख रुपये आणि 1 लाख लोकांना फ्लॅट द्यायची त्याची किंमत झाली 10,000 कोटी रुपये. आता आणायचे कुठून. आता त्यांनी आणलेले असते. आमचे मित्र ज्या पक्षाचं काम करतात त्या पक्षाचं सरकार युपी मध्ये असतं तर तिथून कदाचित आले असते. यापूर्वी आणाय पाहिजे होते. तसे पाहिले त्यांचे त्या ठिकाणी 29 खासदार होते. त्यावेळेस एखादी चांगली योजना राबवायची होती. आम्ही त्यांचं कौतुक केलं असतं. पण तुम्ही विरोधाला विरोध करत अन्य ठिकाणी चुकीचा प्रचार करून लोकांची दिशाभूल करून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे तुम्हाला आम्हाला मताचा अधिकार दिलेला आहे ते मत वाया घालवू नका. जे तुमच्या पाठीशी ठामपणे उभं राहील, जे तुमच्या हक्काचा माणूस आहे, जे तुमच्यासाठी सहज उपलब्ध होऊ शकतो त्याला तुम्ही बाबासाहेबांनी दिलेल्या मताचा अधिकार येणाऱ्या 2 डिसेंबरला तिन्ही घड्याळ्या समोरचे बटन दाबून द्यावी मी अशी आपल्याला विनंती करतो. आणि या ठिकाणी अनेक अडचणीचा सामना करत हे घरकुल पूर्ण झालेलं आहे. 2013ला लोकार्पण देखील तिथे आलं. संविधानांचा खूप मोठा हात होता. त्यावेळेस माझी पत्नी नगरसेविका होती. आमच्या या भागाच्या पूर्वीच्या नगरसेविका रेश्माताई शिंदे त्यावेळेस उपनगराध्यक्ष होत्या. सुभाष शेठ सोमाने नगराध्यक्ष होते. अन्य लोकांनी भरपूर सहकार्य केलं. प्रसन्नाना बोईटे नगरसेवक होते. आबा बनकर होते. तुम्हाला इंदापूर रोडच्या लोकांना ती चालतात अक्षय ती बाहेरची चालतात ना आमच्यासारखा का चालू शकत नाही. ते म्हणतात की 15 वर्ष तुमच्याकडे 10 वर्ष तुम्ही नगरपालिकेत होता मग त्या भागाचा का नाही विकास केला. त्या भागाचा नगरसेवक मी नव्हतो ते वेगळे होते. मी या पोस्टाच्या खालचा नगरसेवक होतो. मी जे शक्य आहे ती कामं केलेली आहेत. इंदापूर रोडच्याही माता भगिनींना मी विनंती करतो आपल्या माध्यमातून एक संधी द्या. तुम्हाला परत आम्ही तक्रारीचा कुठं जागा ठेवणार नाही. तुम्हाला नगरसेवक हुडकत बसायला लागणार नाही किंवा फोन केला की तात्काळ आम्ही आप्पासाहेब आयवळे असतील किंवा मी असेल आमचा याचा रस्ता तेच आहे. त्यामुळे या ठिकाणी काम करत असताना आमचे सहकारी अक्षयजी शेलार असतील अन्य ठिकाणी त्या ठिकाणी त्यांना देखील ते लक्ष घालून ते काम पूर्ण करतील. आता येणाऱ्या 2 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सचिन शेठ सातव व या भागाच्या अनुक्रमांक 14 व प्रभाग क्रमांक 14 च्या उमेदवार त्यांचं मशीनवरती चिन्ह 2 नंबरला आहे. आयवळे स्वाती आप्पासाहेब. प्रभाग क्रमांक 14 चे उमेदवार मी स्वतः नवना सदाशिव बल्लाळ
माझं मशीनवरती चिन्ह 5 नंबरचे आलाय. येणाऱ्या मशीनी 2च आहेत, त्यामुळे दोन्ही मशीनवरती आप्पासाहेब आयवळे, स्वतः आप्पासाहेब आयवळे, माझं एका मशीनवर असणार आहे. एक नगराध्यक्षांची मशीन, नगराध्यक्षांची मशीन एक असणार आहे. त्यात 14 नंबरला नगराध्यक्षांचं नाव आहे. जे 2 नंबरची मशीन असेल त्या एका मशीनीवरती स्वतः आयवळे आणि माझं घड्याळासमोरचं चिन्ह आहे. आपली वेळ कोण सुधारू शकतोय ते घड्याळ, फक्त घड्याळ बघायचं, बाकी काहीच बघायचं नाही. घड्याळासमोर एक बटन दाबून सर्वांनी जास्तीत जास्त आम्हाला मताने निवडून द्यावे अशी मी या ठिकाणी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत, जय राष्ट्रवादी.